वडगाव नगर परिषद वडगाव यांच्या वतीने सन 2021, 2022, 2023 सालातील वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान यामधून वडगाव नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे या कामी पहिला टप्पा 492 व वडगावमधील भूमिनंदन कॉलनी शिवराज्य भवन उभा करणे या कामी पहिला टप्पा 150 लक्ष प्राप्त झाले असून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते कामाचा शुभारंभ आज वडगाव नगरीत दिनांक 8 मार्च 2024 रोजी नगरपरिषद चौक येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ, विधान परिषद सभापती सौ निलिमा गोरे, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजूबाबा आवळे, आमदार श्री विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, दलित मित्र अशोकराव माने बापू, माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री अमोल येडगे साहेब, श्री नागेंद्र मुतकेकर, जिल्हा सहायुक्त नगर प्रशासन कोल्हापूर, वडगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री सुमित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगरपरिषद चौक पेठ वडगाव येथे संपन्न झाला। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी 525 घरांच्या गृहप्रकल्पासाठीचा जिल्हाधिकारी सौ यांचा जमीन हस्तांतरणाचा आदेश मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। तसेच वडगाव शहर व पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीसाठी दुय्यम निबंध कार्यालय वडगाव शहरात स्थापन करणे बाबत आदेश देखील मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। या कार्यक्रमासाठी वडगाव नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहनलाल माळी, माजी उपनगराध्यक्षा श्रीमती प्रविता सालपे, भटका मुक्ती आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री भीमराव बापू साठे, नगरपरिषदेचे आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बंधू, शहरातील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 8 मार्च 2024 रोजी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते वडगाव नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत तसेच वडगाव नगर परिषदेचे शिवराज्य भवन या दोन्ही बिल्डिंगचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला। आज दोन्ही इमारतींचे शिलाफलक अनावरण व दोन्ही इमारतींचे भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झाले। तसेच वडगाव नगर परिषदेतील जिव्हाळ्याचा प्रश्न असणारे रजिस्टर ऑफिस या बाबतीचा GR मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सुपूर्द झाला। तसेच आज गट नंबर 173 1 मधील जी काही भरपूर दिवसांची लोकांची मागणी होती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी, त्यासाठीचा सुद्धा जी जागा अत्यावश्यक होती त्या बाबतीचा आदेश नगरपालिकेला आज सुपूर्द करण्यात आला। यासाठी सर्वांनी ज्यांनी मेहनत घेतली ते माझे सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग तसेच पोलीस बांधव आणि मुख्यत्वे करून वडगाव पंचक्रोशीतील व वडगाव नगरीतील सर्व नागरिक यांचे मी मनापासून आभार मानतो। शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ वडगाव।